फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ संध्याकाळ. तर चला आजच्या लॉंग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या लॉंग व्हिडिओमध्ये म्हणजे कसं, मी सकाळी श्रावणी शुक्रवारची पूजा वगैरे केली, तुम्हाला दाखवलं. वैभवलक्ष्मीची पूजा केली. आता काही गोष्टी आणायला आणि पार्सल द्यायला पण जायचं आहे. तर म्हटलं चला बाहेर पण जाऊया आणि ब्लॉगला पण सुरुवात करूया. कारण तुम्हाला सांगू का, एक दिवस गॅप घेतला की नाही की पुढं 8 दिवस कंटाळा येतो. म्हणजे शूटिंगचा कंटाळा येतो. मला व्हिडिओ टाकण्याचा वगैरे कधीच कंटाळा येत नाही. पण माझं हे वेगळं असल्यामुळं मला ते होऊन जात नाही माझ्याकडून. म्हणून मग मी म्हटलं चला या महिन्यात आपण नक्कीच प्रयत्न करायचा की किमान आठवड्यातून 4 ते 5 ब्लॉग तरी आपले आले पाहिजेत. तर आत्ताच पार्सल बनवली, म्हणजे तुम्हाला मी दुपारपर्यंत दाखवलं होतं. पूजा वगैरे झाली, त्यानंतर मग मी व्हिडिओ टाकले, जेवले, त्यावर आम्ही दोघांनी अखिलेशने मी थोडीफार पार्सल केली, मी ॲड्रेस लिहिले आणि आता चाललेलो आहोत बाहेर जाऊन येणार आणि मग संध्याकाळची दिवाबत्ती ज्या काही सेवा असतात त्या आपण करूया. वैभवलक्ष्मीच्या पण ज्या आहेत, रोजच्या माझ्या आहेत, श्रावण महिना विशेष सेवा आहेत, त्या सगळ्या करणार. आज करायची आहे शेवयांची खीर, पण ती किती, अगदी अर्धी वाटी करायची आहे. खाणारे कोण ओवी आणि बेला, कारण मी पूर्ण आता शुगरमुक्त म्हणजे साखरमुक्त झालेली आहे. पण मी असं नाही आहे, मी 1 महिन्यातून एकदा वगैरे गरज असेल तर मी घेणार आहे. पण बाकी मी पूर्ण सोडली आहे आणि त्याचा इफेक्ट पण खूप छान आहे. तुम्हाला मी ना ती थोड्या वेळानं म्हणजे घरी आल्यावर साखर सोडण्याची जी प्रोसेस आहे ती सांगेन, की कसं वाटतं, काय काय प्रॉब्लेम येतात, काय काय त्रास होतो, हे सगळं सांगणार आहे. पण त्याचे रिझल्ट खूप छान आहेत. असं नाही की तुम्ही साखर सोडली की महिन्यात तुमचं 5 किलो वगैरे वजन कमी होणार आहे. हे संपूर्ण खोटे व्हिडिओ आहेत. मी स्वतः आता सांगते तुम्हाला, 1 महिना झाला माझं 100 ग्रॅम सुद्धा वजन कमी झालेलं नाही आहे. पण बाकीचे जे रिझल्ट आहेत ते खूप छान आहेत. आता त्याच्या जोडीला वॉकिंग, आणि मी लवकरच म्हणजे सोमवारपासून, आजच जाणार होते, परत म्हटलं उद्या शनिवार की लगेच सुट्टी, सोमवारपासून नियमित जिमला जाणार आहे. वॉकिंग तर माझं चालूच आहे. तर असे सगळ्याचे रिझल्ट येतील. आणि हो, आज घरामध्ये ना पेस्ट कंट्रोल करून घेतलं, कारण जुरळं जर आपल्याला थोडी जरी दिसली तरी लगेच आपण सावध झालं पाहिजे. इतक्या भराभर संख्या वाढते जुरळ्यांची. मग मी पेस्ट कंट्रोल करून घेतलं आज घरामध्ये. त्यामुळं खूप वेळ आज त्याच्यात पण गेला. 1 तास ते 1.5 तास ती व्यक्ती आमच्याकडे होती, जे करणारे होते ते. तर आज ते करून घेतलं, कारण गरजेचं आहे आपल्याला. हायजीन किंवा म्हणजे घाण वाटते जुरळ्यांची, बरोबर आहे ना, भीती पण वाटते आणि घाण पण वाटते. मग सगळीकडे ते करून गेले आणि कुठलंही सामान हलवावं लागलं नाही किंवा आम्हाला काढावं लागलं नाही. त्यांचं त्यांनी सर्व केलं. सामान न काढताच ती प्रोसेस होती. आणि 3 ते 6 महिन्याची गॅरंटी सांगितली आहे. त्याच्यामध्ये जर दिसलं तर आम्हाला बोलवा आणि फ्री ऑफ कॉस्ट आम्ही करून देऊ असं सांगितलेलं आहे. मी त्यांचा नंबर वगैरे काही देत नाही, कारण प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. पण तुमच्या पण घरात असेल तर तुम्ही करून घ्या, वेळच्या वेळी. थोडी दिसत असतानाच करून घ्या, वाट बघू नका की खूप झाल्यावर करू, मग ते कंट्रोलमध्ये यायला वेळ लागतो. तर चला आता आपण बाहेर जाऊया. फुलं वगैरे घेऊन घरी आले आणि त्यानंतर अखिलेशला ना खूप दिवस सोया चंकची भाजी खायची होती. सोया चंक करी म्हणू शकतो आपण ह्याला. पण खरं सांगू का, मला याची टेस्ट बिलकुल आवडत नाही. म्हणजे मी आज ही भाजी केली आहे 2-4 वेळा आत्तापर्यंत, पण खाणार आहे पहिल्यांदा. कारण यामध्ये प्रोटीन खूप जास्त असतं आणि आपल्याला खाण्यासाठी चांगली असते. पण जेव्हा मी ती केली, अखिलेशनं तर खूप आवडीनं खाल्ली, पण मी ना 3-4 चंक्सच त्यातल्या खाऊ शकले. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. सगळ्यात उठल्या पहिल्यांदा काढून घेतला केर, कारण सगळीकडं म्हणजे बेड खाली वगैरे असं रोजच्या रोज सगळा केर काढला की आपल्यालाही बरं वाटतं. आणि 8 दिवसातनं एकदा मग मी व्हॅक्यूम क्लिनरनं काढत असते. जे स्टँड व्हॅक्यूम क्लिनर माझ्याकडे आहे. काल तुम्ही सर्वजण मला ना कणिक मळायच्या मशीनबद्दल व्हिडिओ कर सांगितला आहे, म्हणजे माहिती पाहिजे आहे. तर तो व्हिडिओ मी उद्या संपूर्ण त्याबद्दलच करेन. कितीला बसलं, कसं वापरायचं, ही सगळी माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देईन. कारण प्रत्येकाला वेगळा कमेंट करणं शक्य नसतं. त्यामुळं काल ना मी पेस्ट कंट्रोल करून घेतली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि त्यामुळं सकाळी आज पहिल्यांदा झाडून घेतलं. बरेचशी कॉक्रोच नष्ट झाले आणि पूर्णच होतील सांगितलं आहे. साधारण 1500 रुपये आपले गेले, पण त्यांनी 6 महिन्यामध्ये पुन्हा दिसली ना झुरळं तर आपल्याला
फ्री सर्विस सांगितलेली आहे. सोया चंक्ससाठी असा टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला अशी ग्रेव्ही चिरूनच म्हणजे आणि ते चांगलं शिजेपर्यंत टोमॅटो कांदा परतून घेतला. त्याला असं तेल सुटल्यानंतर मसाले वगैरे घातले आणि मॅरिनेट करून ठेवलेले म्हणजे आधी गरम पाण्यात घालून चांगले पिळून घेतले होते आणि त्यानंतर दही, तिखट, मीठ असं घालून मॅरिनेट करून ठेवले होते. ते सोयाबीन यामध्ये मिक्स केले. अजून थोडी स्पायसी होऊ शकली असती भाजी असं खाल्ल्यानंतर मला वाटलं. चला बाय.